परिसर संस्था. हा ना मग जाऊन द्या. रामकृष्ण हरी नमस्ते. तर आमची स्वारी चालली आहे श्रमदान ग्रुपची आता झाडं आणण्यासाठी. आणि झाडं आणायला जात असताना आजच्या दुपारच्या सत्रात आम्ही निघालोय. इकडं सारंग भाऊ, तुम्हाला काही त्रास नाही ना? हा ओके. इकडे सारंग भाऊ, आठवले बाबा, दादू आणि इथं आमचे सारथी आज जे सार्थत्व करताय पुराणे सर, की त्यांना इतकं म्हणजे काय सांगू आता, किडा नाही बोलता येत मला, पण इतकं म्हणजे निसर्गाविषयी प्रेम आहे नाही का. गाव यांचं बाबुळगाव मिरजगाव मध्ये यांचा व्यवसाय. आणि घेणं एक व्हिडिओ होता त्यात सांगत होते म्हणजे विषारी बिगर विषारी किडा आणि सगळ्यात जास्त अवघड किडा असतो मदतीचा किडा आणि समाजसेवेचा किडा. त्याच्याकडे हे किडा आहे ना तो खालाच म्हणले. त्यात सरांकडे ते किडा असल्या कारणामुळे काही विषयच नाही. असं एक खूप निसर्गावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व. आणि आज आम्ही चाललोय आरंगावला राजेंद्र नर्सरीमध्ये झाडं आणण्यासाठी. आम्हाला डिवायडर मध्ये आणि आमच्या श्रमदान गार्डन मध्ये झाडं लावायचे. पाऊस मस्त पडलाय, निसर्गाने साथ दिली. वरून राजाचं मनावर म्हणजे काय मनावर घेतलंय, त्यामुळे मस्त पाऊस पडलाय. आणि आम्ही सुद्धा या सुवर्ण वेळेला म्हणजे नाही का गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ज्याला म्हणतात ते आम्ही वायाला जाऊन देणार नाहीत. ओलावा आहे त्यामध्ये आम्ही मस्त झाडं लावणार आहेत आणि आपलं मिरजगाव स्वच्छ सुंदर आणि हरित करणार आहेत. त्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला आमचे सारंग भाऊ, की ते दटून राहिले की झाड लावायचं ते छत्रीचं झाड, ते त्यामुळं छत्रीचं झाड टर्मिलियाचं झाड लावणार आहेत आम्ही. त्यासाठी सारंग भाऊ पण वेळेत वेळ काढून आले. तसा विचार केला तर मला सारंग भाऊचा आजचा जो शेड्यूल आहे तो खूप पॅक होता. पण ज्यावेळेस गावाचा विषय येतो, निसर्गाचा विषय येतो, ग्रुपचा विषय येतो, त्यावेळेस आम्हाला थोडंसं माघार घ्यावं लागते. तरी पण आम्ही एवढ्या वेळेत वेळ काढून आज जातोय. ठेकेदार आमचे दादासाहेब जवणे, युवा नेतृत्व, हृदय सम्राट, ठोका काळी, ज्यांनी समाजावर नाही समाजाने त्यांच्या अन्याय केलाय. आणि जे सगळ्या समाजाला धरून चालतात की त्यांना वाटतं हा ग्रुप टिकला पाहिजे, वाद नको, त्यामुळे ते सगळ्या समाजाचं बलिदान दिलं तरी समाजाचं बलिदान दिलं. आणि त्यांनी आपल्या ग्रुपसाठी एवढं मोठं पाऊल उचललं की त्यांनी आपल्या समाजाचं बलिदान दिलंय. आणि एक समाजाचं वर येणारं नेतृत्व डायरेक्ट चिरून डब्यात घालून पुरून टाकले असे दादू आहेत. म्हणजे अख्ख्या समाजाला विरोधात त्यांना त्याचं बघू आता काय काय होतंय, कसं कसं होतंय. पण हरकत नाही. दादू तुमचं हे दिलेलं बलिदान तुम्हाला लय मागत पडणार आहे, लय अवघड. नगरसेवकाची वेळेस तुम्ही तुमचं राजकीय भवितव्य दावाला लावलंय. जर समाजच मागे नाही राहणार तर कोण राहणार म्हणे. आणि सारंग भाऊ आता तुम्हाला राजकीय खूप अनुभव आहे. यांनी डायरेक्ट स्वतःचा पाय दगड मारून गेला. तुम्हाला काय वाटतं यांच्या राजकारणात आता काय राहील? अवघड. समाजच सोबत नाही म्हणलं काय होणार आहे म्हणे. हा मी म्हणतो मित्र वगैरे ठीक आहे, पण समाज हा जे आपलं प्रॉपर वोटिंग असतं, जे तुमचं हक्काचं मतदार आहे, ते आज तुम्ही गमावून बसतात भाऊ. मित्रांसाठी समाजाचं बलिदान देणारे महान नेतृत्व म्हणायचं. कुटुंबासाठी त्यांनी म्हणजे श्रमदान कुटुंबासाठी त्यांनी बलिदान दिले, राजकारणाचं बलिदान दिले. हा आणि ऐका ना, हे समाजासाठी त्यांनी बलिदान दिलं इथपर्यंत ठीक होतं. इथपर्यंत मला सुद्धा बरं वाटलं असतं. पण त्यांनी खरंच मी मान्य करतो आपल्या ग्रुपसाठी आपला ग्रुप टिकला पाहिजे, त्यासाठी एवढं मोठे समाजाला ते आडवे गेलेत. पण आज बलिदान दिले की जो दररोज सगळ्यात जास्त काम तिथपर्यंत म्हणजे सगळे एकीकडे आणि एकटा माणूस एकीकडे होता. तिथपर्यंत पण ठीक. नाही तिथपर्यंत कोणासाठी दिलं जे कधीच येत नाही त्यांसाठी. बाबाजी इथपर्यंत ठीक होतं. आणि मी मान्य करतो की आपला ग्रुप टिकावं, ग्रुप संघटित राहावं, याच्यासाठी त्यांनी त्यांच्या समाजाशी दोन हात केले नाही का. गद्दारी बी म्हणू शकतो त्याला. गद्दारी हा गद्दारी समाजासोबत गद्दारी केली त्यांनी नाही का. आणि त्याच्यामुळे त्यांच्या राजकीय वर्चस्वावर पण आता लय मोठा घाला पडणार आहे. आता त्यांचं नगर काय सेवक होण्याचं स्वप्न सुद्धा भंगू शकतं अशा सिच्युएशन मध्ये. इथपर्यंत पण ठीक होतं, मी पण ते ऍक्सेप्ट करत होतो. पण एक क्वार्टर पेल्यामुळे समाजाला विरोध केलाय, 90 पेल्यामुळे. ही जी चर्चा आहे समाजात, गावात चर्चा आहे. माझं म्हणणं नाही, गाव म्हणताय, गाव म्हणते गाव म्हणताय. आपलं काय समज, मला माहिती एक क्वार्टरवर समाज विकला. अर्ध्या 90. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं काय माहिती का, ज्याने क्वार्टर बदली त्याने हे सांगितलं बाहेर.
सारा भाऊ काय म्हणणं आहे तुमचं सारा भाऊ? खरंय. त्यांनी पाडली त्यांनी सांगितलंय त्यांनी सांगितलं की खर्च केला दादाला लई घेऊन गेलो. आयुष्यपत म्हणजे ह्या विषयी दादूचं म्हणणं घ्या. दादू काय म्हणणं आहे? बाईट द्या दादा एक छोटी. हॅलो फोन आहे त्याला फोन निघाला फोन अहो ते पाहुणे फोन केला ना संगमनेरच्या दादूला म्हणजे आता हे सगळ्या घटना आपण अशा ते घडल्या. म्हणले फोन उचित नाही तर पण दादू रात्री जर पाहुणे मला माहिती व्यक्तिशः म्हटलं की बाबा एक व्यक्ती कसा असावा तर खूप गोड दिल्याची म्हणजे मदत करण्याची जागृत भावना. तुम्ही कधीही फोन करा, किती अडचण असू द्या, तुमच्या संकटात धावून येणार व्यक्तिमत्व म्हणून आम्ही दादूकडे पाहतो. 54 पण दादूला 24. सध्या आता या काय म्हणतात नाही का, तो हा, ते सगळं चक्रव्यूहात अडकला गेलाय आणि त्या चक्रव्यूहातून आज बाहेर दादा शांत झालाय बरं का पण. दादू आज फोन केला मग चक्रव्यूहात अडकल्या गेल्या कारणामुळे तो सुद्धा हे निशब्द झालाय. पण खरंच सांगतो, एक व्यक्ती म्हणून व्यक्तिशः गेलो पश्चातापाला उपयोग नाही. सारंग हो दादाने आता फोन केला म्हणून मी बोलून घेतलं दादाला. असं होय. फोन केला सांग मी बंद कर की 2 मिनिट. नाही सगळं जे होणार आहे दादाने फोन रेकॉर्ड केला मला सर लय बेटा झालं. म्हणलं काय झालं? मला हे निवृत्ती मला झापी देत राव मला. म्हणजे तुला कळलं नाही का तो समाजाचा माणूस खाली बसवला आणि तिकडं तुम्ही क्वार्टर पाडली तर ठीक, नाही तर मी व्हिडिओ डायरेक्ट ग्रुपवर सोडत असतो. सांगता आता नाही ते सगळं. हा? तू सांग वडापाव बाकी नको बोलू तू. म्हणजे मी सांगू बाई मग तू हा, सांग. एवढं ऐकून घ्यावं लागलं. अर्धा तुझ्यामुळे लय मोठं नुकसान झालंय समाजाचं. तुला काय तुला पश्चाताप तरी आहे का आता? पश्चाताप आहे का तुला? वाटतंय बा तू जे कार्य केलंस त्याच्याविषयी? सोन्यासारखे माणसं तुटले असते त्या माणसाला मी गप्प बसवलंय आणि ते माणूस आपल्या संग तेव्हा आपल्याला सोडून गेला ठीक आहे बाबा पश्चातापाला पण ते आपल्या संग कधी बी ना. हा की बाबा पण सोन्यासारख्या माणसांसाठी तू मग ह्याचा माणूस समाज केला. नाही, समाज म्हणून नाही हा? एक आपण सार्वजनिक हे येतात माणसं समाज म्हणून चाललंय. बरोबर म्हणजे मग समाज म्हणून ह्यांनी माझ्या माणसाचा माणूस तू माझ्या माझाचा पाहिजे ह्यांनी म्हणजे वांजऱ्याच माझं एकटं घर आणि त्यात मी वांजराचं म्हणजे हाय हो मलाच करा असं नाही ना. आधीच वातावरण खराब वंजारी समाजाबद्दल. हा आधीच तर तिकडे पर आमच्या यांनी नको परत केलं. म्हणजे मिरजवर एकच घर असून ह्यानी पर अध्यक्ष झाला. हा ह्यांनी मला पाहिजे आम्ही धनुरा समाजाचा आदेश करायला म्हणजे असं व्हायला नको. त्यापेक्षा मग आपला माणूस गप्प बसू ना. येस म्हणजे आणि दादू खरंच तुला आणि त्या सलूट- माणसाची काय प्रतिक्रिया आहे का लोकांना काय म्हणलं ते माणूस ते माणूस काय म्हणला असं ठीक आहे नाही, बरोबर आहे. बाकीच कोणी काय म्हणू आणि सगळ्यात महत्त्वाचं तू तुझ्या राजकीय पण जाऊ लागलो ना, आता उद्या समज माग राहणार आहे तुझ्या. नका राहिलं नाही राहिलं तुम्ही आहेत ना अरे मग हे सांगतोय मी. आमचं मतदानच नाही इथं. नका राहिलं. अरे मतदानाने राजकीय भावनाच एक नाही. माणूस 100 माणूस लायकीच आहे अरे वा माझ्या वागा आणि एकाच घेऊ शकतो ना मतदान हा. एक माणूस 100 माणसाच्या मध्ये एकाच घेऊन मतदान यस त्याला 1 लाख त्याला 10 लाख रुपये 10 लाख रुपये ते विषय सोडून अरे याला म्हणते एक पेट्रोलला भावना. वाईट वाटला बरं का पण. शंभर वाटलंच म्हणा मर्ज आपण केलं सगळ्यांनी मिळून त्याला. केलं. बरं ठीक आहे काही नसते. संघर्षाचा काळ होता त्यांचा. झाले ना ते 7-8 दिवस. अहो अरे देवेंद्र फडणवीस 1.5 दिवस झालता. किती दिवस झालता ते? दुपारी शपथ घेतली आणि 2 दिवसात तर राजीनामा दिला. 72 तासाची. अरे मग ह्यांची नोंदणी तरी होऊन द्यायची ना. दोन दिवस का होऊन द्यायचं. अरे 2 दिना का ते महामुनी बघितलं ना लगेच राजीनामा देतो म्हणला होता. अरे महामुनी. नोंदणी तर होऊन सगळ्यात आधी सही करायला ते म्हणा तिथं अध्यक्ष उपाध्यक्ष बरं चला हरकत नाही, काय हरकत नाही. हा आमचं चर्चासत्र होतं की बाबा दादूने त्याच्या आपल्या ग्रुपसाठी खूप मोठा त्याग केलाय. दादू हे तुझा इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. सुवर्ण अक्षरात नाही लिहिलं गेलं तरी सूरज बांगरच्या युट्यूब चॅनलला तुला आयुष्यभर बघायला भेटल. तू कधी पण बघू शकतो सूरज बांगरचं YouTube. त्यातलं फक्त ते वंजारी, माळी, मराठा आणि धनगर हे शब्दप्रयोग मी काढून टाकीन. बाकीचं तुम्हाला सगळे याच्यात युट्यूब साडे सूरज बांगर आम्हाला घोडा तिकडे घोड्याचा विषय नाही. अरे बाबा हे आयुष्यभर हे आपल्या आठवणीत राहणार आहे आणि मी याचं व्हायरल करणार नाही. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपलं हे सेव्ह राहील, हरकत नाही. जशी बीज माता आहे तशी व्हिडिओ माता म्हणून मी आज तुमच्या सोबत आहे. तुम्ही सगळे व्हिडिओ तुमच्या आठवणी. आता हा सहवास, अरे तुझा इतिहास येडे आज उद्या आम्ही विसरून जाऊ. दादा गेलता समाजाच्या विरोधात, दादाने 90 साठी समाजाला विरोध केला हे आम्ही विसरून जाऊ. पण समाज भविष्यात येणारा भविष्य आपल्याला विसरलं नाही पाहिजे. आणि इतिहासातले उदाहरण द्यायचं काम नाही ना. हा. हे जिवंत उदाहरण बाबा समाजाशी गद्दारी करणारे माणसं कोणते कोणते बरं मी म्हणतो आठवले बाबांनी त्यांच्या लिखाणात जरी लिहून ठेवलं तर लिखाणावर कोणी करंट काय असं जरी विचारलं आता चालू घडामोडी हा की बाबा आता आताचं उदाहरण समजा. बरं अंदा महाराज मला एक गोष्ट मला चांगली वाटत होती. पण दादू म्हणले असते तर फिटरनी 90 सांगितली असती ना. नाही, पेट्रोल Yes. मग अरे पण मी म्हणते आजूचं म्हणणं असं खर्च केलाय कोणी? लगेच करण्यापेक्षा ना कोणाला व्हायना पण ती अहो, काय पण मग दिवस ते हा, कसं सगळं काय? खर्च केला हा? त्यांनी नाही केला हाशे नाही नाही. गेला काय सोडायचे गेला सगळं खर्च झालं मग साहेब या गेला म्हणून चाल दे 150 दिल त्याला लगेच हा अहो तेच तुम्ही आम्हाला स्वतःहून म्हणले. त्याला म्हणलं चल मला लय कंटाळा आलाय चल 90 सांग.
कोण म्हणलं तुम्ही म्हणले का नाही आम्हाला? नाही त्याला म्हणलं चल 150 दे झालं तुझं काम आता अरे पण त्याचं ती गावात चर्चा काय झाली 90 साठी दादू समाजाची दुसऱ्या विरोधात. दिवशी त्यांनी 90 सांगितलं तू झालं रे बाबा पण आता गावात चर्चा आहे की बाबा समाजाच्या विरोधात गेला दादू 90 साठी. समाज कोण समाज हा हॅलो हा हा ए,